नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत नूडल्स। त्यासाठी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून दिलेलं आणि थोडं तेल टाकायचं आहे आणि पाणी उकळले की त्यामध्ये ती नूडल्स टाकून द्यायचं। तेल आणि नूडल्स आपले चिपकणार नाही आणि मिठाने छान अशी चव येईल आपल्या नूडल्सला। इकडे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 3 माप तेल टाकलेलं आहे। नूडल्स बनवते वेळेस मोठंच भांडं घ्यायचं आहे पसरतं आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून दिलं आहे। जिरं छान फुललं की लसूण अद्रकची पेस्ट टाकायची। लसूण अद्रकची पेस्ट भरपूर टाकायची आणि छान असं ब्राऊन होऊ द्यायचं आहे। आणि ही पहा छान असं आपण ब्राउनिश भाजून घेतलेलं आहे आपली लसूण अद्रकची पेस्ट आणि कट केलेली हिरवी मिरची टाकून दिलेली आहे आणि भरपूर अशी हिरवी मिरची पण टाकली आहे। श्रावूला अशी स्पायसी झणझणीत तिखट असे नूडल्स आवडतात आणि म्हणून तिने सांगितलेलं होतं मला। आणि हे पहा शिमला मिरची आणि कांदा हा उभा कापलेला पातळ असा कापून घ्यायचा आणि फोडणीमध्ये टाकून दिलेला आहे। आणि पास्ता मसाला आहे हा पास्ता मसाला मी एका बशीमध्ये काढून घेतलेला आहे। चिली सॉस थोडंच होतं आणि ते चिली सॉस पण मी त्यामध्ये टाकून दिलेला आहे। आता पास्ता मसाला या फोडणीमध्ये टाकून द्यायचा आणि छान असं फिरून घ्यायचं आहे। पत्ताकोबी पातळ अशी चिरून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून बाजूला असं निथळू द्यायची, कोरडी होऊ द्यायची आणि त्या फोडणीमध्ये पत्ताकोबी आपल्याला आवडेल त्यानुसार टाकायचे आहे। हा टोमॅटो सॉस घरी बनवलेला त्यामध्ये टाकायचं। टोमॅटो सॉसमुळे नूडल्स खूप छान लागतात आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला त्यामध्ये व्हेजिटेबल टाकायचे आहे। आणि आता यामध्ये थोडं मी सोया सॉस टाकत आहे। सोया सॉसमुळे आणखीन 1 चम्मच लाल तिखट टाकत आहे आणि कलर पहा की छान दिसत आहे सोया सॉसमुळे। आणि स्पायसी असं बनवलं आहे, सांगितलं श्रावणी तिखट बनव म्हणून छान असं तिखट बनवलेलं आहे। आणि नूडल्स आधी स्वच्छ धुवून पाण्याने निथळू द्यायचं होतं चाळणीमध्ये आणि पहा किती छान असे मुक्कडे असे नूडल्स आपले होते। आणि या फोडणीमध्ये टाकून द्यायचे आणि छान फिरवायचं आणि वरून मीठ टाकत आहे। नूडल्ससाठी मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे छान असं फिरवता येते। चम्मचनं नूडल्स फिरवता येत नाही आणि उचलत पण नाही चम्मचनं। वरून टोमॅटो सॉस टाकलेला आहे त्यामुळे चिमट्याच्या साहाय्याने फिरवून घ्यायचं। आणि हे पहा एक वाफ येऊ द्यायची, मी नूडल्सचा वाफ येऊ देत असते म्हणजे छान आतमध्ये वाफेने आपले नूडल्स फुलतात आणि चवीला पण छान असे बनतात। वाफेने पहा छान फुलून आलेले आहे। आणि आता पहा प्लेटमध्ये मी सर्व करत आहे। चम्मचने काही नूडल्स येत नाही तर चिमट्याच्या साहाय्याने असे उचलायचे, प्लेटमध्ये टाकायचे आणि पहा छान असे बनलेले आपले नूडल्स आणि वरून गार्निश केलेले पत्ताकोबी आणि टोमॅटो सॉसची प्लेटमध्ये पहा किती छान दिसत आहे। असेच नूडल्स बनवून पहा आणि एन्जॉय करत जा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पदार्थ बनवून पाहत जा आणि पदार्थाचा आस्वाद घेत जा। धन्यवाद।